रोड रामराम मंडळी, आपला सोबत असा व्यक्ती आहे की जो पूर्ण संघर्षमय निघेले. म्हणजे आता त्यांनी जग शून्यपायी सुरुवात करा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की ज्यानावर पाकिस्तानमा जाईसन भारतमा येईसन एवढं टॉर्चर सहन करीसन, परत त्या ते उठी उभा राहायसन, पोरं गाड्या राहणार. आता आपण असा एक व्यक्ती चंदू चव्हाण. दादा राम राम. राम राम भाऊ, राम राम. जय खानदेश. जय खानदेश. दादा मला एवढं सांगा, आता जे तुम्ही पोरसले प्रशिक्षण दिला ना, बरोबर, तर तुम्हाला तर गुन्हा दाखल होता, तर यानावर काय सांग? गुन्हा दाखल करा. मी तडे भजा खावल गई तू असंच पद्धत मा, कारण की मी तर ज्या मुंबई मा बिर्याणी खाई राहतात मस्तपैकी कसा बुसा बुनतात त्या देशद्रोही होतात. मी देशद्रोह दिकनू कारण की मी वर्दी माग राहतो. आता वर्दी तर गई म्हणून मी आता संकल्प लिहिले की मी देशद्रोह नाहीये बाबा. मी लाखो सैनिक उभा करतो. एक वर्दी गई ना लाखो सैनिक उभा करतो. मना भाऊ बी फौज मा, मला पुरं खानदान फौज मा आहे आणि मनावर देशवर मना गर्व आहे. माले देशद्रोह तर खरा. या आता मी बोला ना, आता काय बोलत नाही मी ते जास्त, तेच ते बोली काही फायदा नाही. हे सत्य न्यायालयावर मला पूर्णपणे विश्वास आहे. न्यायालयावर मला पूर्ण विश्वास आहे. न्याय मागायला जास देख तसा अधिकारी उन्हार भो लगेच टाका राहील जन्मा, म्हणजे अहो धंदा होई जाईल एक प्रकार. चला ठीक आहे, मला एवढं सांगा, आता जे तुम्ही ना एवढं पोरं घडाय राहणार म्हणजे पिढी तयार करणार, बरोबर, यासाठी काहीतरी पैसा वगैरे लागतस. आता तर पैसा तुम्हाला कधी विचार आणि काय करशात त्यासाठी? पैसा नाही आहे पण हिंमत आहे. सैनिक बिना हत्यारनं बी लढू शकस ना दुश्मनशी. तसंच पद्धत मग मी लढतो. मना माझा हत्यार नाही दुश्मन ही समोर मना समोर तर त्याला कापानी गव्हर्नमेंट शे म्हणा. तसाच पद्धती मग मी लढ राहणो. आज मनावर 12 लाख न कर्ज आहे. 2 पोरं आहेत. सकाळी उठी माझी छाती टोकीन सांगतील त्या कार भाऊ पप्पा तर पाकिस्तान मा सजा लिहिली, एवढा यातना सहन कर्यात, त्यानंतर परत उन्हा 11 वर्ष देशनी सेवा करी आणि नंतर न्याय मागत असताना तुला तो खोटा गुन्हा दाखल करी. तुला टाक दे ना मजारमा गुन्हा टाकल बी करा. तर मी मला पोराला छाती टोकी सांगतो की नाही तुला बाप नाही ना, एक वर्दी गई ती म्हणून लाखो वर्दी धारक तयार करा. या देख या वर्दी धारक तयार पण तेच विचारून मी ज्या गुन्हा दाखल करत असले की ज्या पाकिस्तान में सीमा आहे जर उन्ही 4 पोरं लई उन्ही ती महाराणी तिना पोरं जर मोठा होती ना तुम्हाला एवढा खांदा एवढा त्या सांगतील तीन मायले की का रे भाऊ मना बाप तडे गुलाम आहे जर पाकिस्तान मा बसेले मग तर तो देशद्रोही दिखावणी काय असले. आई छाती टोकीचं सांगरा नो म्हणीन आई सत्य आणि मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. मी जामीनवर येले, बाकी गोष्टी बोलत नाही, पण मनी एकच इच्छा आहे, पुरा खानदेशना भागले पूर्ण देशले कडकडीने विनंती आहे. या देश ना एक सैनिक होता आणि त्यानं कर्तव्य करांता. मी आर्मी विरुद्ध नाही आहे. आर्मी मनी एक इच्छा मना आढळ विश्वास आहे, आर्मीवर श्रद्धा आहे म्हणून मी वर्दी माग राहतो. मी काही धनदौलत नाही माग राहतो, पण आर्मीवर ज्या व्यवस्था ज्या भ्रष्टाचार आहेत त्यांना विरुद्ध मी आवाज उचला आणि त्यांना मनाला देशद्रोह गुन्हा दाखल कर दिला नाही. जे तुम्ही शिकाडा ना पोरसले, बरोबर, ते तर एक म्हणजे वगैरे, बरोबर, पण याना मग तुम्ही हायबी शिकायच्यात काय की दॅट इज ट्रेनिंग वस आपलं याना मिलिटरी ना यानावर बी तुम्ही काही असं सांगशात का? ते हाई ट्रेनिंग 6 महिना नाही रही. 6 महिना मा तुमले दुश्मनशी मुकाबला तर करणं जे आत्मनिर्भर बी बनणे राहिनी गोष्ट. दुश्मन उन्हात आणि तुमले नुसतं दपा नाही तुमले पोलीस वाताडाली का दुश्मनी घ्या समोर तर नाही. तुमले सुद्धा तेवढं प्रबळ राहणं पडी त्यासाठी लढासाठी. ज्या पद्धत मी लढ मानसिक शारीरिक पूर्ण सक्षम होणं पडी तुमले. त्याचसाठी मी बी संकल्प लिहिले. ज्या रोज मना पण कोणी वर्दी धारकते ना त्याची टोकून सांगतो या चंदू चव्हाण होता ज्याने दुश्मनशी ललकार आणि आज तुमले मी वर्दी धारक पण नाही त्याला खांदावर लिसन फिरतो मी दुडामा. बरं, मला आता एवढं सांगा, ज्या लोक हरी जायला जातस म्हणजे त्याच्यावर संघर्ष कायम येतस आणि त्या निराश होई जातस आणि त्यासले नवीन उदाहरणांसाठी जर तुम्हाला पाहिजे शिकायलाच पाहिजे, तर असा काही व्यक्ती आहेत किंवा माणसं आहेत किंवा आपला काही खानदेशी वागणं आहे की त्या हार आणि संघर्ष तुम्हाला बेकार येत होतात, तर त्यातले काय सांगतात असं व्यक्ती असले काय म्हणे तयार करतात? हार कधीच मानणार नाही माणूस. मरेपर्यंत लास्ट श्वास चालत ना तोपर्यंत हार मानणार नाही. आणि जो हार मानस ना तो कधीच जिंकत नसतो. म्हणून ना पहिल्यापासूनच ध्येय ठेवानं की नाही मी हाराव नाही. तिथलं बी काही होऊ दे. मला तर गण सांगेत कार भाऊ तुम भरती होशी का 10 भरत्या मारात प्रयत्न करात जाऊ ना. त्यानंतर मी पाकिस्तान मा बी तुटणं होतो. मला तर मरानी इच्छा होई की मार टाका म्हणतो मी आज सांगू देसले, पण मी तटे हारलो नाही. नंतर भारत माता की जैना नारा लावतटे तो मारत त्या परत मग मी हारलो नाही, परत लढणू. त्यानंतर परत आठवून परत मला माहिती होतं बाबा मनासोबत चुकीनं व्हायला मी तेच बोलणू. म्हणून मी मागण्या ठेवत की आमले पनिशमेंट येत असतो व्हिडिओग्राफी करा भाऊ आणि ज्या जवानाचं काढतात त्याचं पेन्शन द्या रोजगार द्या आई म्हणी मागणी होती. मी व्यवस्थेला विरुद्ध आणि मनासोबत काही जवानही घ्यात त्या 40-50 जेवण तर उपोषणले बिपोषणले बट देखा तुम्ही त्या जवान उन्हात मग तेच नाही काय देखा की बाबा युट्यूब मा व्हिडिओ मा चंदू असं बोल रहा ना काढा
मग मी सांगू ना यार भाऊ अधिकारीच नाही घर मग काम लाव मग तो काढ दे ना त्याने व्हिडिओग्राफी करा आणि अधिकारी जर असं बोलत तू खरंच खोटं बोल ना तर मग म्हणतो मी अधिकारी आहे ना त्या अधिकारी मी डॉक्युमेंट लिसनियस तुम्हाला अन्याय काय जावं सत्य सांगते फक्त ते नावर तो कंटेंट मग फक्त तेवढाच पॉईंट काढीसन सांगा की भाऊ जेवण असल्या भडकाई राहा ना आता तुम्ही भडकाई राहा ना मी काय त्याचा पैसा दिसन बोला हो इजा भाऊ म्हणा घर हा मी तर तसं करत नाही मतदान तर मी मागणी तुमला पा मी फक्त आवाज उचला म्हणून त्या जेवण कुठे लखनौहून होणं कोणी दिल्लीहून होणं कोणी कथा वेगवेगळ्या पोर होणार आणि त्या व्हिडिओमध्ये दिसणार आणि त्याला बंड म्हणे ना अरे बंड अरे न्याय मागा बंड थोडी आहो पुन्हा सोबत आता कितला लोक जुडेल आहेत आणि कोटे कोटे तुम्ही ते जे अकॅडमी ते सुरू करेल कितला अकॅडमीला दादा खरं सांगू तर म्हणा पैसा नाही येत न्याय सरकारी स्टेडियमवर लिहिलं फ्री ऑफ कॉस्ट या भाऊ ज्या रोज वर्दी टाकी त्याच रोज मला पैसा आहे ठीक आहे म्हणा गय आज मी गरबी असं गरबी सोड दिन ना तरी मी त्याला खावाट म्हणून पोरायला पण मी आता संकल्प लिहिले गावामध्ये किराणू एखादी जागा जुगा भेटी बा कुठेतरी आसपासले आठे आमदार खासदार मी भजन गीत गायसन पुरा महाराष्ट्रात चालणं गय व्हिडिओ चंदूने अकॅडमी खोली पण एक बी आमदार खासदार अजूनपर्यंत प्रकट होईना नाही ये चंदू तुला मी डावानी खावानी व्यवस्था कर देस महाराष्ट्राबद्दला जिथला तरुण येतील त्यातलं घडाव तू आईचं संकल्पना जर प्रत्येक आमदार खासदार राहते ना प्रत्येक देशभक्त राहते ना तर आज सैनिक आठे तुम्हाला समोर घडी घडी तेच सांगता नाही त्यांना मागे राहतात उभा पण मी आता संकल्प लिहिले जरी म्हणा बघाय नाही म्हणा एक सैनिक आहे ना सैनिकनं कर्तव्य करसून सैनिक कधी हारत नसतो आणि मी तेच संकल्प घेऊन मनात आलेलो आहे मी कसम घेतलेली होती पृथ्वी समुद्र आग पानी हवा के रास्ते जा कहीं जाएगा खुशी खुशी जाऊंगा चाहे इसके लिए मुझे अपना बलिदान क्यों ना देना पड़े पाकिस्तानी डोळा उचती संध्या का ना त्याला फाडाने बी ताकद आमना मग तसाच पद्धत मग मी आते बिलट राहणू सैनिकनं रक्त काय राहस देशसाठी राहस आणि रक्त दे काढासाठी मी आते त्या जवानातल्या असा गड असू की जो बी युद्धजन्य परिस्थिती होणी त्या तयार राहतील त्या ती डोकी सांगतील चला आत्ता येतच आम्ही लढाई करायसाठी त्यातल्या हत्यारने बी गरज नाही हत्यारले मारायला जायवा बिना हत्यारनं बी त्यातले ट्रेन करतो आत्मनिर्भर बनवतो त्यातले मी आज बरोबर आपण बोली कांदेसले टाइम दिना त्याबद्दल तुमना बी भाऊ दादा तर देखा ज्या व्यक्ती ज्याला इथलं संघर्षमय ज्या तटेंग तो उन्हा म्हणजे आज तो शून्यमय जग निर्माण करा ना तरी पण म्हणजे इथला टॉर्चर होईना इथला हाय होईना कितीक सारखा तटेच हार मान देता पण हा व्यक्ती असा आहे म्हणजे जवळ तो वर्दीवर होता तरी तो देशनीच सेवा करांचा आणि बिगर वर्दी नाही तरी तो देशनीच सेवा कराना सांगणं तात्पर्य असं आहे की तो ज्या पोरं घडायला राहणार त्या देशले सुरक्षा देवानासाठीच घडायला राहणार आणि राहिनी आमदार खासदार किंवा इतर मंत्रीशी बात त्यातलं एवढंच सांगणे की दादावर जय जवान जय किसान हा नारा फक्त नारापुरता नका ठेवा आता सांगणं तात्पर्य म्हणजे एखादी मिलिटरीवाला जर एखादी मरणा ते आपण त्याला शहीद म्हणीसन कितला लोक अख्खं गावगावना किंवा ग्रामीण भागनं कितला लोक येतात आणि त्याला सांगतं त्याला म्हणजे त्यांनावर फुलस नाही बारिश करतं पुरं काय करतं पण आज जीवत जवान आज त्यांनावर काय भीती राहिनी काय तो कोठे गुजरी राहणार आज त्यांना जर उभा राहणार तर खरं मुद्दा हाऊ जवानले कुठेतरी भारी वाटी म्हणजे खरं जय जवान जय किसान हाऊ खरा नारा हाऊ खरा ठरी बोली खांडेस मराठीसाठी संदीप त्रिभुवन धुळे.